आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन, तर फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार। केंद्र सरकारचे देशातील सर्व कार्यक्रम आज रद्द, संपूर्ण देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार। पंतप्रधान मोदींकडून सुद्धा मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन, तर अमित शहा, नड्डांची सुद्धा उपस्थिती, सिंग यांच्या कुटुंबियांचं सांत्वन। मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी खरगेंचं मोदी शहांना पत्र, माजी पंतप्रधानांच्या स्मारकासाठी जमिनीची मागणी, पीएम मोदी आणि अमित शहांसोबत खरगेंची फोनवर सुद्धा चर्चा। बराक ओबामा मनमोहन सिंग यांना गुरु मानायचे, मनमोहन सिंग यांच्यावर टीका करणारे त्यांची प्रशंसा करत आहेत। प्रशंसा ही फक्त औपचारिकता आहे, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। घाटकोपरमध्ये एका भरधाव टेम्पोनं 5 ते 6 जणांना चिरडलं, एका महिलेचा यामध्ये मृत्यू। घाटकोपरच्या चिरागनगर मार्केट परिसरातली घटना। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बिबट्याच्या हल्ल्यामुळे मागितले बंदुकीचे परवाने, शेतीसाठी महावितरणकडून रात्री वीज पुरवठा होत असल्यामुळे वाघांची भीती। धाराशिव आणि संभाजीनगरच्या सरकारी रुग्णालयातील 2 औषधं बनावट, अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड, तर बनावट औषधं पुरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार। लष्कर-ए-तोयबाचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू, मक्कीचा पाकिस्तानाच्या लाहोरमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती। 26 अकराच्या हल्ल्यातील गुन्हेगार मक्की हा दहशतवादी हाफिज सईदचा नातेवाईक।